नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण हेनरी फेयल्स यांचे व्यवस्थापनाची 14 तत्त्वे शिकणार आहोत. 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. काय आहेत व्यवस्थापनाची 14 तत्त्वे हेनरी फेयल यांनी सांगितलेली? ते तत्त्वे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. चला तर मग सुरू करू आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर बघा, त्याच्या अगोदर आपल्याला हेनरी फेयल यांच्याविषयी माहिती असायला हवी. तर कोण होते हेनरी फेयल? हेनरी फेयल हे कोण होते? एक फ्रेंच मायनिंग इंजिनियर होते. कोण होते? फ्रेंच मायनिंग इंजिनियर. त्यांनी काय केलं होतं? ही स्टार्टेड हिज करिअर ॲज फ्रेंच मायनिंग इंजिनियर. कशामध्ये? फ्रेंच मायनिंग कंपनीमध्ये काय केलं होतं? त्यांनी त्यांचं फ्रेंच मायनिंग इंजिनियर म्हणून करिअर सुरू केलं होतं. आणि परत काय झाले? ते एक लीडिंग इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे एक उद्योजक झाले. त्यानंतर सक्सेसफुल मॅनेजर पण झाले. व्यवस्थितरित्या त्यांनी काय केलं? त्या ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंट केलं. त्यानंतर ते एक यशस्वी मॅनेजर पण झालेले आहेत. त्यानंतर काय झालं? रोज टू द पोझिशन ऑफ द चीफ मॅनेजिंग डायरेक्टर. परत काय झालं? त्यांना मुख्य व्यवस्थापकीय संचालक पद मिळालेलं आहे. कुठे मिळालं आहे? त्या फ्रेंच मायनिंग कंपनीमध्ये. त्यानंतर आफ्टर कंडक्टिंग मेनी एक्सपेरिमेंट, काय केलं त्यांनी? त्या ऑर्गनायझेशनमध्ये मेनी एक्सपेरिमेंट्स केले. खूप काही काय केले? प्रयोग केले आणि त्यावर काय केलं? ऑब्झर्वेशन केलं. काय केलं त्यांनी? आफ्टर कंडक्टिंग मेनी एक्सपेरिमेंट्स अँड ऑब्झर्वेशन्स इन ऑर्गनायझेशन म्हणजे कंपनीमध्ये डायरेक्टर असताना, मॅनेजर असताना त्यांनी काय केलं? ऑर्गनायझेशन मधील एम्प्लॉईजचं जे काही कामकाज चालू आहे त्याचं ऑब्झर्वेशन केलं. त्याच्यामध्ये काही एक्सपेरिमेंट्स केले आणि काय केलं त्यांनी? ऑब्झर्वेशन करून, एक्सपेरिमेंट करून 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट तयार केलेले आहेत. प्रपोज 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. त्यांनी काय केले? 14 व्यवस्थापनाची तत्वे निर्माण केलेली आहेत. ते तत्वे काय केले त्यांनी? एक्सप्लेन इन हिज फेमस बुक जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन. त्यांचं जे काय पुस्तक आहे जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन, त्या पुस्तकामध्ये काय केलं त्यांनी? ते 14 व्यवस्थापनाची तत्वे सविस्तर एक्सप्लेन केलेले आहेत. मग काय झालं? त्यांनी त्यांच्या या मॅनेजरियल थॉट्स म्हणजे ज्या काही व्यवस्थापकीय त्यांचे विचार आहेत, त्या विचारांच्या विकासामुळं त्यांना काय म्हणलं जातं? फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट म्हणून ओळखलं जातं. ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजरियल थॉट्स ही इज कॉल्ड ॲज फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. त्यांच्या या व्यवस्थापकीय विचाराला अनुसरून काय केलं? म्हणजे त्यांचं जे काही योगदान होतं कशासाठी? व्यवस्थापनाशी संबंधित जे काही त्यांचे विचार होते, त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट असं म्हटलं झालं. हे बघा, असं आपण हेनरी फेयल यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. आता त्यानंतर बघू त्यांचे व्यवस्थापनाचे 14 तत्वे काय काय आहेत आणि ते तत्वे आपल्याला काय सांगतात. हेनरी फेयल्स 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. तर बघा, हेनरी फेयल यांनी व्यवस्थापनाचे 14 तत्वे सांगितलेली आहेत. आता ते तत्वे कशासाठी सांगितले त्यांनी? की जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, ती बिझनेस ऑर्गनायझेशन मधलं जे काही मॅनेजमेंट आहे ते व्यवस्थितरित्या चालावं आणि त्या बिझनेस ऑर्गनायझेशनचं जे काही गोल आहे ते गोल त्यांना चांगल्या प्रकारे मिळवता यावं म्हणून 14 प्रिन्सिपल त्यांनी तयार केलेले आहेत. एक आपण ते प्रिन्सिपल शिकू. बघा, त्यामध्ये पहिलं प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजेच कामाच्या विभागणीचे तत्व. आता काय सांगतं हे प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क? आता हे तत्व काय सांगतं बघा, व्यवस्थापनामध्ये अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल द वर्क इज डिवायडेड इन टू डिफरंट काइंड्स. काय केलं पाहिजे? कोणत्याही कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशन संस्थेमध्ये काय केले पाहिजे? एकत्रित काम न करता
त्या कामाची काय केली पाहिजे, विभागणी केली पाहिजे. वेगवेगळ्या विभागामध्ये काय केली पाहिजे, काम डिवाइड केलं पाहिजे. म्हणजेच कसं, सच ॲज टेक्निकल, फायनान्शियल, कमर्शियल, सिक्युरिटी ऑपरेशन, अकाउंटिंग अँड मॅनेजरियल. म्हणजे जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांच्या टेक्निकनुसार, त्यांच्या स्किलनुसार, त्यांच्या एज्युकेशननुसार काय करायचं, त्यांना ते काम डिवाइड करून द्यायचं. जसं की टेक्निकल असेल, जे काही टेक्निकल एम्प्लॉईज आहेत त्यांना काय करायचं, टेक्निकल विभागामध्ये काम द्यायचं. परत फायनान्शियल, जे काही फायनान्शियलशी रिलेटेड जे काही स्किल एम्प्लॉय आहेत त्यांना फायनान्शियलमध्ये काम विभागून द्यायचं. तर कशासाठी करायची ही विभागणी? ही विभागणी कामाची केल्यानंतर काय मिळणार? इट इज असाइन्ड टू एम्प्लॉईज ॲज पर देअर क्वालिटीज अँड कॅपॅबिलिटीज. काय होते, जे काही एम्प्लॉईज आहेत काम करणारे त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या कौशल्यानुसार काय मिळते, काम मिळते. आणि त्यामुळे ते काय करतात, चांगल्या प्रकारे इफेक्टिव्हली काम करत असतात. इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग इफिशियन्सी अँड एक्सपर्टाईज ऑफ एम्प्लॉईज विच अल्टिमेटली टर्न्स इनटू एक्सपेक्टेड प्रोडक्टिव्हिटी लेवल. काय करते हे कामाची विभागणी केलेले तत्व? हे तत्व मदत करते कशामध्ये? हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग इफिशियन्सी अँड एक्सपर्टाईज. म्हणजे काही काम आहे कार्यक्षमपणे काम करण्यामध्ये काय करते, मदत करते. आणि ते जे काही एम्प्लॉय आहेत ते काय करतात, कार्यक्षमपणे काम करतात. कारण की त्यांना त्यांचं जे काही टेक्निकल आहे, त्यांचं जे काही स्किल आहे, त्यांचे एज्युकेशन आहे त्याच्यानुसार त्यांना काम मिळालेलं असतं. म्हणून ते एफिशियन्सी म्हणजे एक्सपर्ट पद्धतीनुसार काय करतात, ते काम पूर्ण करतात. आणि त्याचाच रूपांतर कशामध्ये होतं, चांगल्या प्रोडक्टिव्ह लेवलमध्ये होतं. म्हणजे जी काही उत्पादन क्षमता आहे ती त्यांची ऑर्गनायझेशन संस्थेची या कामाच्या विभागणीच्या तत्वामुळे वाढते. बघा त्यानंतर आहे दुसरं तत्व, प्रिन्सिपल ऑफ ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, अधिकार आणि जबाबदारीचे तत्व. आता हे तत्व काय सांगतं? ऑथॉरिटी इज द राईट टू टेक डिसिजन्स. काय आहे ऑथॉरिटी? प्रत्येक व्यवस्थापकाची काय आहे, अधिकार आहे की त्यांनी काय केलं पाहिजे, व्यवस्थितरित्या निर्णय घेतला पाहिजे. ऑथॉरिटी इज द राईट टू टेक डिसिजन्स. म्हणजे जो काय व्यवस्थापक आहे त्या व्यवस्थापकाने काय केलं पाहिजे, योग्यरित्या निर्णय घेतले पाहिजे. परत काय सांगितलं आहे, इट इज नेसेसरी, काय गरजेचं आहे, टू गेट थिंग्स डन अप्रोप्रिएटली फ्रॉम सबऑर्डिनेट. काय आहे, गरजेचं आहे हे की काय केलं पाहिजे, जे काही मॅनेजरच्या हाताखालचे लोक आहेत, जे काही सबऑर्डिनेट आहेत, जे काही एम्प्लॉय आहेत त्यांच्याकडून अप्रोप्रिएटली म्हणजे व्यवस्थितरित्या काम पूर्ण करून घेण्याची हे काय आहे, मॅनेजरचा अधिकार आहे. त्यानंतर ऑथॉरिटी ऑलवेज कम्स विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. काय सांगितले आहे, ऑथॉरिटी म्हणजेच अधिकार कशापासून मिळतो, जबाबदारी सोबतच काय मिळत असतो, अधिकार पण मिळत असतो. म्हणजेच जर एखाद्या मॅनेजर आहे त्यांना जर एखादं काम दिलं पूर्ण करण्यासाठी आणि ते जर काम त्याच्याकडून त्या वेळेमध्ये पूर्ण झालं नाही तर त्या कामाची जबाबदार कोण असणार, तो मॅनेजर स्वतः जबाबदार असणार. म्हणजेच ऑथॉरिटी ऑलवेज कम्स विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. इफ द मॅनेजर इज गिवन द authority to complete a task within a given time, he should be held responsible if he does not complete the work in given time. म्हणजे आता सांगितल्या प्रकारे जर वेळेमध्ये काम पूर्ण नाही झालं तर त्यासाठी जबाबदार कोण असणार, तो विशिष्ट मॅनेजर काय असणार, त्या कामाची स्वतः जबाबदार असणार. त्यानंतर मॅनेजर शुड हॅव प्रॉपर ऑथॉरिटीज टू टेक managerial decisions on his own in respect to the goal. काय केलं पाहिजे, मॅनेजरनं स्वतः त्यांच्या जबाबदारीवर काय केलं पाहिजे, डिसिजन्स चांगल्या प्रकारे घेतले पाहिजे. आणि जे काही गोल अचीव करायचे आहे संस्थेला, ऑर्गनायझेशन संस्थेला, ते गोल अचीव करण्यामध्ये मदत केली पाहिजे. अशा प्रकारे ऑथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीजचे तत्व आपल्याला सांगतील.
त्यानंतर आहे शिस्तीचे तत्व, म्हणजेच प्रिन्सिपल्स ऑफ डिसिप्लिन्स. काय सांगते शिस्तीचे तत्व? अकॉर्डिंग टू फेवलच्या मते काय सांगितले आहे? डिसिप्लिन इज द मोस्ट इसेन्शियल थिंग्स इन द ऑर्गनायझेशन. संस्थेमध्ये काय आहे? डिसिप्लिन म्हणजे शिस्त काय आहे? खूप महत्वाची एक गोष्ट आहे. बघा, ज्यावेळेस संस्थेमध्ये शिस्त असेल त्यावेळेस ती संस्था काय चालेल? इफेक्टिव्हली काय करेल? कार्य करेल आणि त्यांचं जे काही गोल आहे ते गोल लवकरात लवकर अचीव करू शकेल. एम्प्लॉईज मस्ट ऑबे अँड रिस्पेक्ट द रूल्स दॅट गव्हर्न द ऑर्गनायझेशन. तर एम्प्लॉईने काय केलं पाहिजे त्या संस्थेमधल्या, की जे काही नियम व अटी ऑर्गनायझेशनने आपल्याला दिलेल्या आहेत शिस्तीशी संबंधित, त्या सगळ्या नियम व अटींचं काय केलं पाहिजे? त्यांना पालन केलं पाहिजे. डिसिप्लिन हेल्प्स टू अचीव द गोल्स इन ऑर्गनायझेशन. काय करतात डिसिप्लिन? शिस्त काय करते? मदत करते. कशासाठी? जे काही गोल आहे आपलं ऑर्गनायझेशन, ते गोल अचीव करण्यासाठी काय करतात? डिसिप्लिन्स मदत करतात. म्हणून काय केलं पाहिजे? गुड डिसिप्लिन्स इज द रिझल्ट ऑफ इफेक्टिव्ह लीडरशिप. आणि जे काही योग्य शिस्त आहे, ती योग्य शिस्त काय आहे? चांगल्या लीडरशिपचं काय एक रिझल्ट आहे. म्हणून काय असलं पाहिजे? प्रत्येक ऑर्गनायझेशन संस्थेमध्ये शिस्तीच्या तत्वाचं पालन केलं पाहिजे. देअर मस्ट बी अ क्लिअर अंडरस्टँडिंग बिटवीन द मॅनेजमेंट अँड वर्कर्स रिगार्डिंग द ऑर्गनायझेशन्स रूल्स. बेसिक डिसिप्लिन शुड बी ऑब्झर्व्ड ॲट ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. काय केलं पाहिजे? जे काही मूलभूत नियम आहेत, संस्थेचे जे काही शिस्त आहे, त्या शिस्तीचं सगळ्या व्यवस्थापन काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे. म्हणजेच समजा एखाद्या ऑर्गनायझेशन संस्थेमध्ये जर व्यवस्थापक आहेत, एम्प्लॉय आहेत, जर व्यवस्थितरित्या डिसिप्लिनचं पालन करत नसतील, शिस्तीचं पालन करत नसतील, वेळेत येत नसतील, वेळेत जात नसतील, लंच टाइम असेल वेळेत पूर्ण करत नसतील, जे काही टार्गेट दिलेलं आहे प्रोडक्शनचं ते पूर्ण करत नसतील वेळेत, तर काय होणार? ती संस्था त्यांचं जे काही गोल आहे ते गोल अचीव करू शकणार नाही. म्हणून प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन काय महत्वाचं आहे. त्यानंतर बघा काय सांगितले आहे? चौथं प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. आता बघा, आदेशातील एक वाक्यतेचे तत्व. काय सांगतं हे तत्व? की प्रत्येक जो काही मेंबर आहे किंवा एम्प्लॉय आहे त्याला काय झालं पाहिजे? फक्त एकाच हेड करून किंवा एकाच मॅनेजर करून काय केलं पाहिजे? त्याला आदेश आला पाहिजे. समजा जर 4 लोकांनी जर एका व्यक्तीला जर आदेश दिला तर कोणाचं काम करणार? 1 नंबरचं, 2 नंबरचं किंवा 4 नंबरचं, तो गोंधळात पडेल. म्हणून काय झालं पाहिजे? आदेशातील एक वाक्यतेच्या तत्वाचं पालन झालं पाहिजे. इच मेंबर ऑफ ऑर्गनायझेशन शुड रिसीव्ह ऑर्डर फ्रॉम ओनली वन सुपेरियर. म्हणजेच फक्त एकाच सुपेरियर म्हणजे मॅनेजर कडून काय झालं पाहिजे? त्या एम्प्लॉयला किंवा मेंबरला ऑर्डर किंवा आदेश आला पाहिजे. दिस प्रिन्सिपल्स हेल्प्स इन मॅनेजिंग कन्फ्लिक्ट्स अँड सॉल्विंग डिस्प्यूट्स अमॉंग पीपल इन द ऑर्गनायझेशन. काय करते हे प्रिन्सिपल? मदत करते. कशासाठी? जे काही व्यवस्थापनामध्ये जे काही कन्फ्लिक्ट म्हणजे जे काही वाद निर्माण होतात, ते वाद पूर्ण सोडवण्यासाठी काय करतात? हे प्रिन्सिपल मदत करते. इट हेल्प्स इन अवॉइडिंग कन्फ्युजन. परत जे काही मेंबर्समध्ये जे काही संस्थेमध्ये जे काही एम्प्लॉय आहेत त्यांच्यामध्ये जे काही कन्फ्युजन निर्माण होणार आहे, की कोणाचा आदेश पाळायचा, कोणाचं मार्गदर्शनाखाली काम करायचं, असं जे काही कन्फ्युजन आहे. 4 लोकांनी आदेश दिला तर नेमका कोणाचा घ्यायचा, कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालायचं, हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी काय करते? हे प्रिन्सिपल मदत करते. इफ an employee receive commands from more than one authority, he will get confused and will not be able to take decisions about whose order should be followed. बघा काय सांगितलं, की जर एखादा एम्प्लॉय आहे त्याला जर अनेक लोकांकडून जर ऑर्डर मिळाली, कमांड्स मिळाली, तर तो काय होतो? कन्फ्यूज होतो. ही विल गेट कन्फ्यूज आणि तो अक्षम होतो, की कोणाचं डिसिजन घ्यायचं, कोणाचं ऐकायचं आणि कोणाची ऑर्डर फॉलो करायची, यामध्ये काय करतो? तो गोंधळामध्ये पडतो. आणि हा काय चुकीचा अप्रोच आहे.
फॉर फॉर धिस इज रॉंग अप्रोच म्हणजे हा दृष्टिकोन कसा आहे चुकीचा आहे. म्हणून काय झालं पाहिजे एका एम्प्लॉईला एकाच सुपिरियर म्हणजे मॅनेजरकडून काय झालं पाहिजे ऑर्डर मिळाली पाहिजे. अनेकाकडून ऑर्डर मिळाली काय होणार तो कन्फ्यूज होणार आणि काम करण्यामध्ये अक्षम होणार. बघा या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बघा रॉंग अप्रोच, राईट अप्रोच आणि रॉंग अप्रोच. बघा राईट अप्रोच काय सांगितलंय प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. हा एक मॅनेजर आहे. काय करत आहे तो ऑर्डर देत आहे कोणाला 3 सुपिरियरला म्हणजेच 3 सबऑर्डिनेट्सला काय करत आहे एम्प्लॉईला ऑर्डर देत आहे. ते काय करत आहेत मग व्यवस्थितरित्या त्यांच्या ऑर्डरचं पालन करत आहेत. परंतु या ठिकाणी 2 मॅनेजर आहेत. 2 मॅनेजर काय करत आहेत 3 सबऑर्डिनेटला कमांड देत आहेत. तर हे काय होणार कन्फ्यूज होणार. एकाचं ऐकायचं, याचं ऐकायचं किंवा त्याचं ऐकायचं म्हणून हे तिन्ही कन्फ्यूज होणार. म्हणून हा काय आहे चुकीचा दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन काय केला पाहिजे पाळला पाहिजे. तर प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड काय सांगते एका एम्प्लॉईला एकाच काय झाले पाहिजे एकाच मॅनेजर कडून ऑर्डर मिळाली पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटला सुरुवात केली. त्यापैकी आपण 4 प्रिन्सिपल पाहिलेले आहेत. तर बाकीचे प्रिन्सिपल आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कॉमर्स रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.